मे महिना हा कृषी सेवा केंद्रासाठी अत्यंत स्लॅकचा सीझन असतो, म्हणजे या काळामध्ये बिझनेस होत नाही, म्हणून बऱ्याचदा आपण थोडी रिलॅक्स होतो. परंतु हीच योग्य वेळ आहे पुढच्या हंगामाची जोरदार तयारी करण्याबद्दल. जर तुम्हाला पुढच्या खरीप हंगामामध्ये चांगलं उत्पादन काढायचं तर या मे मध्ये आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला पुढच्या सीझनसाठी काय काय मटेरियल लागणार आहे हे आपण आधीच तयारी करून ठेवणं, आधीच मागवून ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याचदा सीड्स आणि आपल्या फर्टिलायझरची आपण आधीच नोंदणी केलेली असते, परंतु पुढच्या हंगामासाठी ब्रँडिंग मार्केटिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे. आपल्या खरीप सीझनमध्ये जसं तूर, सोयाबीन, कापूस असेल किंवा आत्ता जी काही नव्याने आलं, हळद ही लागवड होत असेल, तर या पिकांसाठी आपल्याला शेतकऱ्यांच्या फार्मर्स मीटिंग घेऊन त्यांना पिकांबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करायचे, जेणेकरून त्यांना तुमचं मार्गदर्शन आवडल्यानंतर वस्तूंच्या खरेदीसाठी ते तुमच्याकडेच येणार आहेत. कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्याला ब्रँडिंग आणि मार्केटिंगची कामं याच काळामध्ये करून घ्यायची असतात. पुढच्या सीझनसाठी लागणारा कॉन्टेंट तुम्ही आता जनरेट करून घेऊ शकता किंवा पुढच्या सीझनचं पूर्ण स्ट्रॅटेजी ही तुम्हाला आत्तापासूनच फायनल करणं गरजेचं आहे. याच उपयुक्त माहितीसाठी आजच फॉलो करा संवाद पब्लिसिटी.